क्षुल्लक कारणावरून दुकानदाराने एका मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। मारहाण झालेला मुलगा आपल्या बहिणीसोबत दुकानात शालेय साहित्य आणण्यासाठी गेला होता। काउंटरवरील इतर वस्तूंना हात लागल्याने त्या खाली पडल्या आणि एवढ्याशा कारणावरून दुकानदार आणि त्याच्या मुलानं या लहानग्याला बेदम मारहाण केली। या मारहाणीत मुलगा गंभीर जखमी झाला असून याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या वडिलांनाही दुकान मालकानं मित्रांच्या मदतीने मारहाण केली। घाबरलेल्या कुटुंबानं थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली। त्यानंतर दुकान मालक जमादार अन्सारी आणि मुलगा बशीर अन्सारी यांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतलं। मारहाणीत मदत करणाऱ्या अन्सारी यांच्या मित्रांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। काल मी माझ्या बहिणीसोबत मॅथची नोटबुक घ्यायला गेलो तर माझ्याकडनं ना पेनचं एकच पॅकेट पडलं। मी उचलायला गेलो, त्यांनी मला वरतून मारणं चालू केलं, टेबलाच्या खाली मारलं आणि दोरी बांधायला काढली, बुटात चप्पलाने मारलं मला आणि म्हणे तुझ्या मम्मी पप्पाला बोलव नाही तुला सोडरांनी मला बांधायला दोरी काढली, पंख्याला बांधत होते। किती जण होते बाळा ते मारणारे? 2 जण होते आणि नंतर माझ्या तुला मारायला 2 मोठे मुलं आले। काल अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी 8 वर्षाच्या मुलाला मारहाण झाल्याबाबतची एक तक्रार दाखल झालेली आहे। तर त्याच्यामध्ये सविस्तर माहिती अशी आहे की सदर मुलगा हा किराणा दुकानामध्ये गेला असता त्याच्याकडून काही दुकानामध्ये नासधूस चा प्रकार त्या ठिकाणी घडलेला होता। तर त्या बाबतीत त्याचा राग येऊन दुकानदाराच्या मालकाने त्याला या ठिकाणी मारहाण केलेली आहे। त्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। 3 प्रामुख्याने लोकांनी मारहाण केलेली आहे, त्यापैकी 2 लोक ताब्यात आहेत। एकाची विचारपूस चालू आहे आणि पुढील तपास अंबड पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे।